काठमांडूचं हे मार्केट आहे, कपड्यांचं दुकान आहे, बॅगांचं दुकान आहे। या ठिकाणी आमची बस थांबलेली आहे आणि आम्ही आता बुद्धनाथ टेम्पलकडे जात आहोत। आपण बघू शकता काठमांडूची ट्रॅफिक, काठमांडूचं मार्केट। चला, कपड्यांचे स्वेटर्स, जॅकेट, सुंदर अशी दुकानं आहेत, सुंदर मार्केट। व्हेरी गुड मार्केट, बघण्यासारखं मार्केट आहे। फॉरेनर लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, चालूच आहेत। काठमांडूची ट्रॅफिक, या ठिकाणी सुद्धा जॅकेट आणि कपड्याचे दुकान। जॅकेट्स आहेत, छोटी छोटी दुकानं आहेत, सुंदर आहेत। बघा, अगोदर आम्ही स्वयंभू मंदिर बघितलं, वरती सर्व बुद्धाच्या मूर्त्या होत्या, त्यानंतर 3 मूर्ती बघितल्या आणि आता आम्ही बुद्धनाथ स्तूपा बघायला निघालेलो आहोत। आपण बघा, काठमांडूचं हे मार्केट आहे, खूप सुंदर, काय नाही त्या वस्तू या ठिकाणी मिळतात। विविध कपडे आहेत, मंदिराचं गेट आहे, मंदिराचं हे स्वयं बुद्धनाथ स्तूपाचं हे गेट आहे आणि हे आतमध्ये तुम्ही बघा सर्व दुकानं पण आहेत आणि बुद्धनाथ स्तूपा हे बघण्यासाठी आम्ही आता आलेलो आहे। हा जो गेट आहे, बुद्धनाथ स्तूपाचा गेट आहे, खूपच भीडभाड आहे, बघण्यासारखं आहे। मी तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवणारच आहे। ते फळांचं सुद्धा दुकान आहे आणि कपड्यांची दुकानं, राशनची दुकानं, विविध वस्तूंची दुकानं। बुद्धनाथ स्तूपाकडे आम्ही आलेलो आहोत। बघत 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 आता तुम्ही स्तूपा बघा, सुंदर दुकानं, अनेक वस्तू, इथे आर्ट गॅलरी। काय जबरदस्त मार्केट आहे, पैसा पाहिजे फक्त आपल्या खिशामध्ये आणि महाग सुद्धा आहे। ते पिशव्या आहेत, ज्वेलरीचं दुकान, आर्ट गॅलरी, वाव, एवढं सुंदर वातावरण आणि एवढं सुंदर या बाजूचं मार्केट, बुद्धनाथ स्तूपा आपण बघू शकता। इथे मैत्रेय बुद्ध विहार आहे, मैत्रेय बुद्ध विहार, लखांग मॉनेस्ट्री, सुंदर कलाकृती, मैत्रेय बुद्ध विहार। मी तुम्हाला आतून दाखवतो। या बाजूला बघा कलाकृती कशी सुंदर पद्धतीने कलाकृती केलेली आहे, सजवलेला आहे।
आणि हे बाहेरचं दृश्य आहे. राहण्यासाठी वरती रूमसुद्धा आहेत. आपण बघून घ्या. मूर्ती आहे, या आतलं सौंदर्य आहे. वाव, डोळ्याचं पारणं फिटलं. एवढी सुबक आणि सुंदर अशी ही तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आहे या विहारामध्ये. आजूबाजूला त्या पूज्य भंते दलाई लामांचा पण या ठिकाणी फोटो आहे. सर्वजण या ठिकाणी वंदन करतात. वंदन करून पुन्हा आम्ही बुद्धनाथ स्तूपाला वंदन करणार आहोत. काय सुंदर, वा, खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. भव्य सुबक अशी ही तथागत बुद्धांची मूर्ती. या ठिकाणी त्यांचे गुरु या ठिकाणी बसून प्रवचन करतात. फिरवत आहेत. भव्य असा खूप सुंदर, खूप बुद्धनाथ स्तूपा, भव्य असा बुद्धनाथ स्तूपा आहे. कपड्यांची दुकानं, सुंदर दुकानं, पिशव्यांची दुकानं, ऐतिहासिक वस्तूची दुकानं. काय जबरदस्त मार्केट आहे. वाव, या ठिकाणी एक मोठा घंटा बांधलेला आहे आणि खूप वर्षापूर्वीचे म्हणजे ऐतिहासिक घरं, इमारती आहेत. तिथे अगरबत्ती काय आहे ते काय समजत नाही. हे धूप आहे. हे धूप यामध्ये टाकायचं आणि इसका कितना पैसा है? 50 रुपया. बघा, या दिवाघर याला बोलतात. प्रत्येकजण दिवा घेऊन आपल्या या ठिकाणी बुद्धांना अर्पण करतात. बुटांचं दुकान बघू शकता आपण. नवीन ठिकाण बघायला मिळालेलं आहे. सुंदर असं ठिकाण आहे. बुद्ध मूर्ती सुद्धा आहे. सुंदर, वा रे वा वा. धूप लावले जाते. खाली सुंदरशी बुद्ध मूर्ती, सुंदरसं वातावरण आणि त्यामध्ये गारवा, सुंदर थंडी पडलेली आहे
आणि हे आपण बघू शकताय एवढं प्रेक्षणीय हे स्थळ आहे. बुद्ध मूर्तीच्या पुढे ही एक पाण्यामध्ये सुंदर अशी मूर्ती आहे. त्यांना येऊ द्या सगळ्यांना आहे तिथे. बघा ही मूर्ती आणि हे दृश्य बघा. वाव, खूपच सुंदर आणि खूप मनमोहक, मनाला शांती देणारं हे दृश्य. हे बुद्ध विहारच आहे. बघा हे छोटे छोटे हे स्तूप आहे आणि लहान लहान स्तूप बघून खरंच मन अगदी शांत आणि मनाला शांती लागलेली आहे. हा या ठिकाणी इथे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी याला हात लावायचा आहे असं या ठिकाणची मान्यता आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विज्ञानाचा बुद्ध केलेला आहे. सुंदरचं हे दृश्य बघा. आणि खाण्याच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला जेवण जर पाहिजे असेल तर सर्व प्रकारचं जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही फिरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बसेस आहेत, छोट्या छोट्या टॅक्सीज आहेत. तुम्ही सर्व बौद्धांची ही स्थळं तुम्ही फिरू शकता. राहण्यासाठी खूप काही हॉटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. 1000 रुपयापासून ते 5000पर्यंत त्याहीपेक्षा जास्त अशा हॉटेल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. जेवणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक इंडियन जेवण, हर एक देशाचं जेवण या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. शेवटचं तुम्हाला मी या बुद्धनाथ स्तूपाचं या ठिकाणी मी तुम्हाला दर्शन घडवतोय आणि यानंतरचा व्हिडिओ मी लगेचच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुर्तास याच ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.